क्रिएटर होणं इतकंही सोपं नाही. इथे तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ काढत असताना माझ्या हाताला माझी बांगडी लागली. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. तर हा ब्लॉग जो आहे होळीच्या 2-3 दिवसाआधीचा आहे. तर इथे मी बिट्टूला घरीच ठेवलं होतं कारण की तिची तब्येत बरी नव्हती. पूर्ण पिंक बिट्टूला घेऊन जाते मी आता डॉक्टरकडे. तर ते वफारे लावायला. गॉगलचा पिच्छा परवापासून सोडला नाही, नुसतं कंटिन्यू गॉगल. गुलाबी गुलाबी मैं परी. डॉक्टरकडे गेल्यानंतर 5-10 मिनिटं आम्ही थांबलं. त्यानंतर वफारा लागला, वफारा झाला आणि घरी आलो. आल्याबरोबर चेहऱ्याचा स्टॉल फेकून दिला आणि आली किचनमध्ये. आल्याबरोबर दादी आणि बिट्टूच्या बऱ्याच गोष्टी असतात. आई मी आज बाहेर गेली होती आणि मला तिथे डॉक्टरने असं दिलं, मी वफारा घेतला, अशा गोष्टी ती तिच्या आईला सांगत असते. परवापासून इथे जाऊचं जे नवीन कपाट आणलं गेल्या महिन्यामध्ये त्याचं ना थोडंसं हँडल तुटलेलं, त्यासाठीच आता ते दादा आलेले हँडल ठीक करण्यासाठी. आज सकाळपासून आम्ही हे डोळ्याला लावलेलं, हेअर बेल्ट लावलेलं आणि पिंकच कॅप घातलेलं हा अवतार आहे आमचा सकाळपासून. चाबीबद्दल या दोघं महिलांची गंभीर चर्चा बघत मला असं वाटलं की खजान्याची चाबी शोधतात की काय. नंतर समजलं की हे आमच्याच घराची चाबी शोधतायत. आली जरा किचनमध्ये, काय केलं जेवण वगैरे झालंय आणि मग आला जरा आळस. किचन पुसायचं राहिलंय मस्त. जाऊ घरी असली ना की मी खूप चालढकल करते की ही वटा हीच पुसणार असं करणार, पण आज तर ते काही फंडा कामच आला नाही. किती चालढकल केलं तरी शेवटी ते वटा पुसायचं काम आलं माझ्यावर. त्यानंतर मी अजिबात शूट केला नाही. शूट केला तर तो संध्याकाळचा. तर इथे जाऊ खूप दिवसानंतर आज चहा ठेवत आहे कारण की त्यांनी चहा बंद केला, त्यामुळे ते ठेवत देखील नाही. कोणाशी बोलत नाही? माझ्याशी बोलत नाही. पप्पाची लडकी पप्पाची लडकी आहे? माझी लडकी नाहीये का? नाही ना, सुनंदाई घरी गेली रे बाळा. तू मला प्यार नाही करत आता? माझ्यावर गुस्सा आहे? कोणाची लडकी आहे? हा, माझे बच्चा माझे आहे. तर ह्या मॅडम यासाठी रागावलेल्या आहे की ती रडणं पडणं सुरू होतं मगाशी, मी ट्युशनला जात नाही, पण तरी मी तिला ट्युशनला पाठवलं म्हणून ती रागावलेली माझ्यावर. हा ना बिल्लू? घरी काय आहे? रागावली नाही ना? ना माझं रडत होती तू ट्युशन मध्ये? हा, ती गेल्यानंतर रडत नाही, फक्त घरी नाटक करते ती. तिला असं वाटतंय असं रडून रडून मम्मीला उल्लू बनवायचं ना. विफारा नाही तो वफारा. वफारे संध्याकाळी आहे आत्ताने ते ना. वफारे डॉक्टर त्याला बिट्टू गांधी विफारे. संध्याकाळचा तिघी सासूनांचा चहा झाला, गप्पा झाला. चला म्हटलं आता संध्याकाळच्या स्वयंपाकाकडे वळूया. आज भाजीला मी बनवणार होती सोयाबीनच्या वड्या. सोयाबीनच्या वड्या मला खूप आवडतात, तर त्यासाठी मी बेसिकचा असा मसाला मिक्सरमधून बारीक करून घेत असते, ज्यामध्ये 1 टोमॅटो, 2 कांदे आणि आलं लसूण असतं. कोथिंबीर मी वरून टाकत असते. शिकवत होती, राग आला, दंडा खाली म्हणाली मी शिकवते तुला, मी टीचर आहे तुझी. माझ्या सासूबाईला यास जबरदस्तीने शिकवणं चाललंय. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. बिट्टू टीचरचं पोलीसचा दंडा घेऊन अजूनही दादीला शिकवणं कंटिन्यू चालूच आहे. आणि एखादा शब्द जर दादीने म्हटलं नाही तर दादीला खूप जोरात ओरडते. जशा टीचर तिला शिकवतात तसं सेम ती तिच्या दादीसोबत करते. तर किचनमध्येच मला 8:30 वाजले आणि 9 वाजता जे आहे ते दवाखाना बंद होणार होता. मग मी पटकन बिट्टूला घेऊन आले आणि तिचा वफारा राहिलेला तो वफारा दिला. आता आम्ही फिरून आलोय. फिरून आल्याबरोबर बिट्टूने अंग टाकलंय. एवढी थकली आहे ती, नाहीतर कधीच ती एवढ्या लवकर झोपत नाही. आल्याबरोबर अंग टाकलं म्हणून मला झोपायचंय. हा ब्लॉग इथे संपला आणि हा सुरू झाला दुसऱ्या दिवसचा ब्लॉग. इथे स्कूलमधून आल्यानंतर बिट्टूची कलाकारी सुरूच होती. आर्यन आणि मी आम्ही दोघे जेवण करतोय. आज आहे सॅटरडे. आज मला या मुलांपासून सुट्टी नाही. आलिया मॅडम तेव्हापासून माझ्याच मागे आहे. मी जेवण केलं, हात पण धुतले नव्हते. आता उठली ती माझ्याकडून तर मी हात धुते. हा जा. काय मम्मी पाहिजे? माझ्या तान्या बेबी, छोट्या बेबीला मम्मी पाहिजे. जेव्हा मला ट्युशनला जायचं असते ना तेव्हा फक्त आणि फक्त बिट्टूला कोण पाहिजे? मम्मी गणारा हो माधुरी मम्मी पाहिजे. मी पण जाणार आहे आज बिट्टूच्या ट्युशन मध्ये. काल मी बसली होती ना, पण मला ना मुंग्या जाऊ द्या म्हणून मी घरी आली. पण तिला खोटं वाटत आहे आणि ते खोटंच आहे.
रोज ट्युशनला जायला आता रडणं सुरू केलं आहे आणि विषय असा असतो की मम्मी मला तू पाहिजे. तर मग मी तिला असं सांगत असते की मी ना तुझ्या क्लासच्या बाहेर उभी आहे आणि मग मला मुंगी चावते. मग मी घरी येते आणि संध्याकाळी दादीला पाठवते तिला घ्यायला. कोण आहे, भूत आहे का मी? आर्यन दादा बाहेर गेला की बिट्टूला तिच्या मनासारखं कार्टून बघायला मिळते. तर आता मला त्यांना माझं फेवरेट कार्टून आहे ते लावून दे. तेवढ्यात माझं पार्सल देखील आलं. चला म्हटलं आता पार्सल आलेलंच आहे तर पटकन त्याचा व्हिडिओ बनवून घेऊ. लागले मी इथे तयारीला. तर माझा स्किन केअर ऑलरेडी झालेला. मी इथे काहीच केलं नाही, पावडर वगैरे काही लावलं नाही. फक्त थोडीशी लिप ग्लॉस आहे ती लावली आहे आणि थोडी माझी हेअरस्टाईल केली आणि मी तयार झाली शूटसाठी. माझं कसं आहे, जोपर्यंत मी घरातली सर्व कामं आवरत नाही तोपर्यंत मी या माझ्या व्हिडिओच्यासाठी कधीच तयार होत नाही किंवा शूट करत नाही. जेवढं तुम्हाला आमचे हसरे चेहरे दिसतात ना त्यामागे आमची खूप मेहनत असते. कारण क्रिएटर होणं देखील सोपी गोष्ट नाही आहे. इथे मी व्हिडिओ बनवत होती या कंगनचा आणि या कंगनचा थोडासा कोना आहे तो निघालेला होता आणि तो माझ्या हाताला लागला आणि तुम्ही इथे बघू शकता किती रक्त निघालं आहे. माझा शूट पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर 5-10 मिनिटांनी या दोघं भावांचा एवढा धुमाकूळ राळा झाला ना की त्याचं नेल्स हिच्या पायाला लागला आणि खूप सारं रक्त निघालं. आणि यात अजिबातच आर्यनची चुकी नव्हती, तर चुकी होती ती बिट्टूची. आर्यनला सारखी मारत होती, चिडवून धावत होती. मग आला त्याच्यात जीवार. 2-3 वेळ त्याने सहन केला आणि चौथ्यांदा तो म्हणाला थांब तुला घेऊन मी बाहेरच फेकून देतो. तो तिला ओढत नेत होता तर त्याचं नख तिच्या गुडघ्याला लागलं. कधी कधी बिट्टू अतिच करते, म्हणजे त्याला विनाकारण उचकवून देते मारण्यासाठी आणि त्याने कितीही मारलं तरी तिला जे करायचं आहे त्याला त्रास द्यायचं काम आहे ते ती करतेच. 15-20 मिनिटं दोघांनाही समजावलं. त्यानंतर मी हे जे मॅजिक सोप दिसते याचा व्हिडिओ केला. हे तर पार्सल 5-6 दिवसापासून आलेलं. आज करते उद्या करते असा कंटाळा करत होती. शेवटी म्हटलं चला आज उत्साह आहे तर करूनच टाकूया. हे मॅजिक स्पंज होतं, हे जे आपल्या भिंतावर हे मुलं करतात ना क्रेयॉन्स वगैरे पेन्सिलने, तर हे काढण्यासाठी. आणि एवढं इझीपणे निघालं नाही, म्हणजे बस मी त्या पाण्यामध्ये डीप केला आणि असा हात फिरवला तर ते निघते. तुम्हाला देखील या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक मिळेल. तुम्ही तिथे जाऊन क्लिक करा आणि तुम्हाला हवा असेल तर हा स्पंज तुम्ही परचेस करू शकतात. फक्त 75 रुपयाचा आहे. हा ना, तू इथे किती घाण करून ठेवली होती ना. तू इथे सांग इथे किती घाण कोणी केलं होतं हे भिंतीवर. हा आता कसं छान दिसत आहे ना, पूर्ण क्लीन झालंय. आता लगभग 4:30 वाजलेले. आर्यनच्या ट्युशनचा टायमिंग झाला. तयारी वगैरे झाली आहे. तर माझ्या कार्टूनला सोडून आणि ट्युशनला दोन्ही किटकुलं बाहेर गेल्यानंतर एवढी शांतता. आणि ही शांतता फक्त मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर आणि ट्युशनला गेल्यानंतरच असते. तरी ते मी संध्याकाळची चहा ठेवली, कारण की जाऊबाई तर संध्याकाळची चाय पितच नाही. काल त्यांची इच्छा झाली होती म्हणून त्यांनी चहा ठेवला. आज त्या ड्युटीवरच आहे त्यामुळे सासूनांसाठी चहा ठेवला आणि उद्या म्हटलं इडलीचा नाश्ता करूया. तर इथे तांदूळ आणि उडदाची डाळ मी भिजत घालते. ती भिजत तर मला सकाळीच घालायची होती, पण खरं ना मी विसरूनच गेली म्हणून आत्ता घालते. आता 5 वाजलेत. आपला चहा होत आहे म्हटलं तोपर्यंत आपण हे काम आवरून घ्या, जेणेकरून आपला वेळ देखील वाचेल. बाकी नाश्त्यापेक्षा इडली ही आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडते, मोठे असो छोटे असो. आज मी इडलीसाठी काळी उडदाची डाळ घेतली आहे, कारण की आमच्याकडे जी बिना सालीची उडदाची डाळ असते पांढरी ती संपली आहे. चला तर मग इथे मी माझा गरमागरम चहा पिते, मग तुम्हाला भेटते. आता झाली संध्याकाळचा स्वयंपाक करायला आली मी किचनमध्ये. तर आज भाजीला काय करावं खूप दिवसापासून होती. याच्यामध्ये पत्तागोबी बिचारी म्हणत अशी ही बया कधी करते मला. तिने तसं म्हणावं आणि मी ते ऐकावं. चला म्हटलं आज गोबीचीच इच्छा पूर्ण करून टाकूया. तर गोबी करत असताना मी जे पहिला पत्तागोबी आहे ती सर्वात आधी कट करून घेते, मस्त बारीक बारीक स्लाइस करते त्याच्या, कारण की मी या पत्तागोबीमध्ये जराही पाणी टाकत नाही. म्हणून मी आधी बनवण्याआधी 15-20 मिनटं आधी ती पत्तागोबी कट करते आणि ती मस्त पाण्याने स्वच्छ धुवून घेते. धुवून घेतल्यानंतर त्यामधलं सर्व पाणी निघून जावं त्यासाठी मी चाळणीमध्ये ठेवते. 15-20 मिनटानंतर मग मी या भाजीला फोडणी देते. काय नाही, थोडं तेल टाकते, त्यामध्ये जिरं, कांदा आणि लसूण. आणि ही भाजी मी बनवत असते हिरव्या मिरच्यांमध्ये, त्यामुळे चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि जो लसूण असतो ना त्यामध्ये मी कोथिंबीर आलं हे ठेचून घेते, ते त्यामध्ये ॲड करते आणि टोमॅटो, हळद, मीठ असे सिंपलशी या गोबीची मी भाजी बनवत असते पत्तागोबीची. आणि त्यामध्ये पाण्याचा वापर जराही करत नाही आणि एवढी छान भाजी बनते ना ती. आधी मला पत्तागोबी जमायची नाही, कशी पण बनवायची, पण जेव्हापासून मी अशा पद्धतीची पत्तागोबी करते ना माझ्या घरातल्या सर्वांनाच आवडते. आधी मी बनवलेली पत्तागोबी कोणीच खायचं नाही, पण या पद्धतीने जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून पत्तागोबी थोडी देखील उरत नाही. हो रहा है दोस्त के बर्थडे पार्टी के लिए तैयार और कपड़े खुद नहीं निकाल रहा. अजूनही माझ्या आरूला
आमच्या दोघींना कपडे द्यावंच लागतात काढून, तो स्वतः कधीच घेत नाही. तो जातोय बर्थडे पार्टीला मित्राच्या. मुलं एवढ्या लवकर मोठी होतात ना, तर हे याला गेल्या महिन्यात किंवा 2-3 महिन्याच्या आधी आणलेले कपडे आहेत, जे त्याला आता छोटे होत आहेत. मध्ये मध्ये बिट्टूचं रडणं चालू होतं की मला देखील त्याच्यासोबत जायचं आहे. इथे 2-3 शर्ट मी आरूला काढून दिले, पण त्यामधले कुठलेही शर्ट त्याला झाले नाही. शेवटी मी त्याला टी-शर्ट काढून दिली. आरू तू फ्रॉक घातला? तिला जसं तो तयारी करतोय दिसते ना, तसं तसं अजून तिचा पारा वाढतोय की मला देखील फ्रॉक घालून दे, मला जायचंय. त्याची तयारी झाल्यानंतर मी इथे मस्तपैकी पत्ता गोबीची भाजी बनवली. तर इथे बिट्टूला होळीच्या दिवशी कोणता प्रॉब्लेम झाला होता मी तुम्हाला सांगते. तो म्हणजे कफचा, आणि तो प्रत्येक मुलांना होतो. ज्यावेळेस मुलं 6 महिन्यानंतर अन्न खायला सुरुवात करतात ना, त्यांना हा प्रॉब्लेम होतोच. आणि बिट्टूच्या बाबतीत देखील तसंच आहे. हिला देखील 6 महिन्यानंतर तो प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झालीच होती. तर तिच्या मगापासून दुपारपासूनच पोटात दुखत होतं, पण मग ती दाबून दाबून ठेवत होती, जातच नव्हती टॉयलेटला. मला त्रास होतो मम्मी, मला त्रास होतो असं सांगत होती. मग मी तिला पाणी वगैरे प्यायला दिलं की म्हटलं आता चल जाऊया. तर म्हणाली मी जात नाही. मग थोड्या वेळाने तिला बरं वाटत होतं, मग खेळली वगैरे ती. मग आता परत रात्र झाली तर तिला त्रास होतोय, तर मी म्हटलं तू जरा आराम कर, तू TV बघ. मी तोपर्यंत ना किचनमध्ये जे इडलीसाठी टाकलंय म्हटलं ते जरा काढून घेते मिक्सरमधून. सकाळचं दूध देखील इथे गॅसवर गरम करून घेतलं, नाही तर ते उद्या सकाळपर्यंत खराब होऊन जातं. पांढरी उडदाची डाळ संपली होती म्हणून काळी डाळ घेतली आहे, तर इथे मला धुवायला जरा जास्त वेळ लागला. इथे मी बॅटर काढून घेतला आणि कुकरमध्ये ठेवलं. गेल्या वेळेस ना मी डब्यामध्ये ठेवलं होतं, तर ते जास्त फुगलं नव्हतं, म्हणून म्हटलं चला आता कुकरमध्ये ठेवूया. सर्व बॅटर एकत्र केल्यानंतर मी 10 मिनटं ते फेटून घेत असते एका साईडला. सोबतच त्यामध्ये मीठ देखील टाकत असते चवीनुसार. पोटात दुखते आणि आता बसलंय. किचन मधली कामं आवरता आवरता इथे वाजले होते मला 11. आता माझा फेस वॉश झालाय. आता मी इथे मला जे डॉक्टरनी जी क्रीम दिली होती पिंपल जाण्यासाठी तीच फक्त यूज करत आहे. बाकीच्या ज्या गोळ्या होत्या त्या सर्व टोटली त्यांच्या संपल्या आहेत. फक्त क्रीमच बाकी आहे. म्हटलं संपून टाकूया. तर तुम्हाला इथे माझ्या चेहऱ्यावर एक मोठा टंबुरासारखा पिंपल्स आलेला तुम्हाला दाखवते. कधी कधी असं वाटतं ना की सर्व असे खेचून खेचून तोडून टाकावे. तर ही बघा किटकुल 11 वाजून गेले तरी झोपले नाही. आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.